एक्सप्रेस येणार आहे आणि वंदे भारत एक्सप्रेस आलेली आहे. गांधीनगर कॅपिटलवरनं मुंबई सेंट्रलला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस. नमस्कार मंडळी, आज चाललो आहे द डायमंड सिटी सुरतला. तर कशासाठी चाललो आहे, काय चाललो आहे तर कळेल. तर काही काय जाम बघा, आमच्याकडे तिकडं स्वच्छ भारत कैराला कचऱ्याची गाडी आले. तर मंडळी, नेहमीप्रमाणे आपण आलो आहे वापी रेल्वे स्टेशनला आणि आता इथून आपल्याला बुधवाडा ट्रेन पकडायची. ट्रेन आले संजानवरून सुरतला जाणारी. हे आहे 19418 अहमदाबाद बोरिवली एक्सप्रेस, म्हणजे पॅसेंजरच आहे. 12009 अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस आपल्याला डुंगरी रेल्वे स्टेशनला ओव्हरटेक करून पुढे निघून गेली. आणि अशा कित्येक ट्रेन आपल्या ट्रेनला ओव्हरटेक करून पुढे गेल्या आणि ट्रॅफिक क्लिअर झाल्यानंतर आपल्याला पण पुढच्या प्रवासासाठी सिग्नल भेटला. पण आता पोहोचलोय नवसारी रेल्वे स्टेशनला. आलोय उधनाला. त्याच्या एक स्टेशन नंतर सुरत आहे, म्हणजे आपण सुरतमध्येच येतो. आता जायचं आहे पुणेला.
आपण 11 वाजेपर्यंत घरी येऊन दुपारच्या वेळेला आराम केला आणि संध्याकाळी निघालो परतीच्या प्रवासासाठी. वाजलेत 3:45 आणि आम्ही आलो उधना जंक्शनला. परतीचा प्रवास आणि ही समोर लागले इंटरसिटी एक्सप्रेस. उधना रेल्वे स्टेशन फुल गर्दी आहे, बहुत भीड़ आहे बहुत. आणि ही ट्रेन लागली स्पेशल उधना बांद्रा टर्मिनस स्पेशल. तिच्या पलीकडे आहे इंटरसिटी एक्सप्रेस. मंडळी आमचा निर्णय झाला आहे ही ट्रेन सोडायची. ही 15ची आहे, 4:15 आणि तिच्या पलीकडे ती दाखवली इंटरसिटी एक्सप्रेस. ही आहे 4:35. पहिली ही आहे. पहिली ही आहे. हां पहिली ही आहे पण पहिली ती जाईल. सुटेल पहिली ही पण मुंबईत पहिली ती जाईल. विषय असा आहे खोल आहे. जास्त पुढं नको ना. उधना बांद्रा टर्मिनस स्पेशलला सगळ्यांचा एक 9 नेतोय वलसाड शेडचा. ट्रेनमध्ये लोकोमोटिव्हमध्ये आतमध्ये लोको पायलट आहेत. रेडी टू डिपार्ट द ट्रेन. एक्सप्रेसला वॅब 7 आहे. तर तो कोणत्या शेडचा वॅब 7 आहे काय माहिती. आणि इथून दिसतोय वॅब 7 आहे. प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आव्हानी सत्यता छे. कृपया ध्यान दीजिए. गाड़ी संख्या 1 आणि 9 1 आपण जनरल वाले. गाडीत गरम होतं जाम. इथं पंख्याखाली येऊन बसलो तरी पण पंख्याची काही हवा लागत नाही. ही बघा उधना बांद्रा टर्मिनस सुटले. फुल टॅग आहे फुल. पूर्ण गाडी फुल आहे. सेम आहे. ही गाडी पण बांद्र्याला जाणार आहे. ही गाडी पण बांद्र्याला जाणार आहे. उधना जंक्शन नाही ना. ह्या लाईनला पहिल्यांदा आलो आहे. म्हणजे आता पिकनिकला आलेलो पण बसने. तर ट्रेननी वापीच्या पुढं पहिल्यांदा आलो आहे. बरोबर 4:35 आपली ट्रेन निघाली आहे उधना जंक्शनवरून. आणि हा दरवाजा काय थांबत नाही. ऑन टाइम 4:35 आणि उधनावरनं डिपार्चर. आता येतोय वापी रेल्वे स्टेशन जवळच. वापी रेल्वे स्टेशनचा आउटर आहे हा.
हॅलो वापी रेल्वे स्टेशन. आता ही ट्रेन थांबणार. अहमदाबाद मुंबई सेंट्रल, म्हणजे मुंबई सेंट्रलवरून अहमदाबादला जाणार आहे. आणि ह्या ट्रेनला लूप लाईनला टाकले, म्हणजे आता मोठी ट्रेन कोणती तरी हाय प्रायोरिटीवाली ट्रेन क्रॉस करून जाणार. ही लूप लाईन आहे आणि ती मेन लाईन आहे. बाय बाय. इंटरसिटी एक्सप्रेस पोचली आहे वापीला आणि आपण पण पोचलो आहे वापीला. आता गुजरातवरून मुंबईला जाणारी एक ट्रेन जाईल, तिला इंटरसिटी एक्सप्रेसला ओव्हरटेक करून. आता ती ट्रेन कोणती असणार आहे काय माहिती. आपण इथनं जाईपर्यंत, ब्रिजवरनं जाईपर्यंत आली तर बघू, नाही तर मग टाईम लागला तर. आणि ही ट्रेन 20 मिनटं लेट आहे आताच. ही ट्रेन क्रॉस करेल तर अजून लेट होईल. चला, हे पुढे सगळे जनरल डबे आहेत आणि ते पाठीमागे C1 म्हणजे AC चेअर कार. C1 C2 ते सगळं असतील. या बघा, AC चेअर कार वंदे भारतला असतात तसे. वंदे भारत एक्सप्रेस from Gandhinagar capital to Mumbai Central via Borivali is arriving shortly on platform number 2. Thank you. हा आहे प्लॅटफॉर्म नंबर 1, हा 2 आणि हा 3. म्हणजे आता प्लॅटफॉर्म नंबर 2 वर वंदे येणार आहे आणि वंदे भारत एक्सप्रेस आलेली आहे. गांधीनगर कॅपिटलवरनं मुंबई सेंट्रलला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस. बघा, वंदे भारत आली आणि वंदे भारत गेली. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन लगेच पुढच्या प्रवासासाठी रवाना. इंटरसिटी पण सुटले, येल्लो सिग्नल दिलाय कारण आता ट्रेन लूप लाईनला आहे म्हणून येल्लो. मेन लाईनला पोचल्यावर ग्रीन. आणि इथं बाजार चालू असतं रिक्षावाल्यांचा. बिल्डिंग बघा, वापीच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरची आहे, समोरचीच भूतिया. इथं गाडी ठेवलेली, तर गाडी घेऊन जायचं आहे. आणि बाहेर ट्रॅफिक आहे फुल. धिंगाणा बाहेर आहे, धिंगाणा.
आमच्या सोसायटीतला नवरात्रीचा ब्लॉग पण येणार आहे. तो ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा, म्हणजे ब्लॉग आल्यावर तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल. तर मंडळी जाऊन आलो सुरतवरून, आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून जा. मग आता आपला सोसायटीतला नवरात्रीचा ब्लॉग पण येणार आहे. तो ब्लॉग बघायला घंटा दाबा आणि सबस्क्राईब पण केलेला असायला पाहिजे आणि घंटा दाबा. मग ब्लॉग आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ब्लॉग बघा, मजा येईल.